आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया प्रकरण 2 स्वावलंबनाश्रम याचा भाग पहिला. पावस इथं आल्यावर योजलेलं कार्य तडीस नेण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले. योग्य सल्ला मसलत देणारा, सहाय्य करणारा, सुखदुःखात सहभागी होणारा असा एकही मित्र जवळ नसताना पावससारख्या खेडेगावात त्यांनी एक राष्ट्रीय शाळा जून 1922 स्वावलंबनाश्रम या नावानं सुरू केली. आपल्या घरापासून सुमारे 2 फरलांग अंतरावर एक स्वतंत्र छोटंसं घर त्यांनी यासाठी मिळवलं. सुरुवातीला फक्त 5-6 विद्यार्थी मिळाले. एका खेडेगावी इंग्रजी शिक्षणाची सोय होणं हे त्या काळी दुर्मिळ होतं आणि ही सहज लाभलेली सोय म्हणूनच त्यांना हा विद्यार्थी वर्ग मिळाला. याहीपेक्षा अधिक म्हणजे शिक्षणाकरिता फीचा प्रश्न नव्हता. एवढंच नव्हे तर पुस्तकापासून सर्व तजवीज अप्पांकडून होत होती. राजकीय वातावरण सरकारविरोधी बनत होतं. अप्पांचा संपूर्ण खादीचा वेश पाहून आणि त्यांची धडाडी पाहून गावातील वृद्ध प्रतिष्ठित मंडळी त्यांना बहुमान देऊ लागली. परंतु सर्व जबाबदारी फक्त अप्पावरच पडत होती. घरातील आर्थिक स्थिती बेताचीच होती. म्हणूनच विष्णुपंतांना मुंबईस नोकरी करावी लागत होती. मुंबईहून अप्पांचे बंधू गणपतराव आणि वडील यांच्याकडून पैसा येईल तेव्हाच घर खर्च चालणं शक्य होतं. अप्पा घरी आल्यामुळं तो अधिक शिकून नोकरी करून कुटुंबाला मदत करील ही सर्वांची अपेक्षा आता मावळली होती. तरीही अप्पांच्या ध्येयवादाबद्दल, सत्कार्याबद्दल सर्वांना आदर असल्यामुळे त्यांना कोणीही विरुद्ध गेलं नाही. रत्नागिरी तालुका काँग्रेस कमिटीकडून चरखे, पेळू वगैरे साहित्य आणवण्यात आलं. शाळेत मुख्य शिक्षक अप्पाच होते. दिवाकर जोशी नावाचे गावातील खादीधारी वृद्ध गृहस्थ मदतनीस म्हणून हौसेनं काम करीत. त्यांनी इथं सुमारे वर्षभर शिक्षकाचं काम केलं. पुढं ते दिवंगत झाले. शिक्षकांना टेबल खुर्ची नव्हती. विद्यार्थी गोंडपाटाच्या तरटावर बसायचे तर शिक्षकही तसेच एका बैठकीवर बसत. त्यांच्यासमोर एक मेज असे, त्यात त्यांचं महत्त्वाचं सामान असायचं. तसंच एखादं कपाट, फळा एवढंच फर्निचर. अप्पांचा वक्तशीरपणा आणि शिस्त यावर कटाक्ष असे. विद्यार्थ्यांशी ते अत्यंत सलगीनं वागत. अरे तुरे असा एकवचनी शब्दप्रयोग ते करीत नसत. परंतु विद्यार्थ्यांवर त्यांचा वचक मात्र चांगला असे. घरी चरखे ठेवलेले असत आणि शाळेव्यतिरिक्त तिथं सामुदायिक सूतकताई केली जाई. त्याचप्रमाणे थोड्याच दिवसात त्यांनी मागावर खादी विणण्याची स्वतः माहिती घेऊन एक मागही सुरू केला. त्यामुळं तयार झालेल्या सुतापासून तिथंच खादीही तयार होऊ लागली. स्वतः तयार केलेल्या खादीचा पोशाख ते स्वतः करीत. त्यांचा त्यावेळचा पोशाख म्हणजे गुडघ्यापर्यंत खादीचा पंचा, अंगात खादीचा सदरा आणि डोक्याला खादीचा पटका किंवा टोपी असा असे. घरातील इतर मंडळींच्या वापरातही थोडी खादी येऊ लागली आणि विद्यार्थी वर्गही स्वतःच्या श्रमानं खादी तयार करून वापरू लागला. यासाठी अप्पांना चरख्याची संख्या खूप वाढवावी लागली. अप्पांच्या स्वावलंबनाश्रमातील शिक्षण हे बहुविध आणि अभिनव असंच होतं. शिक्षण कसं असावं याबद्दल त्यांचे विचार पक्के झाले होते. त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक जीवनात आणि शिक्षकाच्या पेशात त्यांचं संपूर्ण प्रतिबिंब पडलेलं आढळून येतं. पावस इथं विद्यामंदिरच्या इमारतीची कोनशिला बसवण्याच्या समारंभाच्या वेळी म्हणजे 1960 साली त्यांनी जो संदेश दिला आणि पावस इथली
प्राथमिक शाळा क्रमांक 1च्या दसरा विशेष अंकात म्हणजेच सन 1957 साली तो प्रसिद्ध झाला. त्या काव्यमय संदेशाचं वाचन आता आपण उद्या ऐकूया. विनंती तुम्हा सद्गुरु स्वामी राया, करोनी कृपा नीरसी मोह माया. सदा वृत्ति है आत्मरूपी रहाया, तथास्तु म्हणोनी करा शुद्ध काया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.